नाशिक प्रस्तुत LBB प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये मी विकास गायधनी आपलं स्वागत करतो। आज आपल्यासोबत दुसऱ्या टीमचे ओनर आहेत आशिष सूर्यवंशी सर, ज्यांचं ह्युमन गॅरेज कन्सेप्ट आहे त्यांच्याकडे। मित्रांनो, आपण गॅरेज बघितलं तिकडे फक्त व्हेकल्स रिपेअर होतात, एक नवीन कन्सेप्ट ह्युमन गॅरेज, अगोदर ती जाणून घेऊया आणि मग आपण त्यांचा परिचय घेऊया। काय सर ह्युमन गॅरेज? ह्युमन गॅरेज म्हणजे सर आपण काय करतो की जेव्हा त्रास होतो, दुखतं, तेव्हाच आपण जातो वैद्याकडे आणि सिम्पटमवर काम करतो। पण कारची आपण रेग्युलर सर्व्हिसिंग करतो, मग हे पण एक मशीन आहे आणि याच्या सर्व्हिसिंग विषयी आपण कधी विचारच करत नाही। आपण याचा एवढा एक्सेसिव्ह यूज करतो, मग याला रिलीज करणं गरजेचं आहे, हे लोकांपर्यंत पोहोचवायचं आपल्याला। तर आपल्या LBBचे जेवढे चॅप्टर्स आहेत, नाशिकमध्ये असेल किंवा पॅन महाराष्ट्र, पॅन इंडिया, बरेचसे व्हिजिटर्स येतात, बघतात, परंतु जॉईन करायला, डिसिजन घ्यायला खूप वेळ लावतात। अशा लोकांना तुम्हाला काय सांगायचं? अशा लोकांना हेच सांगेल, आज बरेचसे प्लॅटफॉर्म्स आहेत, तुम्ही बघताय। म्हणजे LBBचा जो मोटिव्ह आहे की जो एंटरप्रेन्योर आहे, ज्यांनी जस्ट स्टार्ट केले, त्याला वर घेऊन जायचं। म्हणजे कसं घेऊन जायचं? मिलेंगे सबके हाथ तो भी तो होंगे कामयाब। आणि नेक्स्ट थिंग सर्वात महत्त्वाचे की चार्जेस। 5 स्टार सारख्या हॉटेल्समध्ये मीटिंग होऊन सुद्धा फक्त वन टाइम चार्जेस भरावे लागतात। तर ही गोष्ट मला खूप आवडली। सर, आजच्या मॅचेसमध्ये तुम्ही एक टीम ओन करत आहात, तुमच्या टीमचं नाव आहे LBB ब्लास्टर्स। या काय एक्सपिरियन्स आहे? एक्सपिरियन्स छान आहे सर। म्हणजे टीममध्ये बरेचसे प्लेयर एकदम इमिडिएटली आजच जॉईन झाले, पण तरी पण छान एक स्पिरिट क्रिएट झालाय आणि आता या मॅचमध्ये खूप छान परफॉर्म केलं। सर्वात स्ट्रॉंग टीम जी म्हटली जाते, त्या टीमला एकही विकेट आपण घेऊ दिले नाही आणि त्यांचा जो सर्वात बेस्ट बॅट्समन आहे त्याला एकही फोर मारू नाही दिला आपण, त्याला पहिल्याच ओव्हरमध्ये आपण आउट केलं। सर, आपण हे सगळं डिस्कस करत असताना मागे आपला जो चेअर ऐकायला येतो, जो गोंधळ, जो नॉईज ऐकायला येतोय, यातून एक गोष्ट स्पष्ट होते, कुणीतरी एक जिंकणार आहे, कुणीतरी एक हारणार आहे। येस, मॅन ऑफ द मॅचच्या खूप साऱ्या ट्रॉफीज आहेत सर, विनिंग वाली एकच ट्रॉफी आहे। जो व्यक्ती जी टीम ट्रॉफी घेऊन जाईल त्यांना तुम्ही काय सांगणार आहात, आणि जे व्यक्ती ट्रॉफीच्या खूप जवळ येऊन त्यांना ट्रॉफी सोडावी लागते त्यांना काय सांगणार? फर्स्ट ऑफ ऑल LBB इज अ फॅमिली। फॅमिलीमध्ये कोण जिंकतं, कोण हारतं? जिंकणार कोण आहे? फॅमिली जिंकणार आहे, Perfect. बरोबर? तो पहिले मी सांगेल की ट्रॉफी जे घेऊन जायच्या जवळ आले पण नाही मिळाली, बरोबर? तर वी आर हिअर टू प्ले, वी आर हिअर टू एन्जॉय द स्पोर्ट। LBBने हे जे इनिशिएटिव्ह घेतलंय सगळ्या एंटरप्रेन्योर्सला गॅदर करण्याचं, याबद्दल तुमचं काय मत आहे? इनिशिएटिव्ह हा घेणं खूप गरजेचं होतं, कारण आज इथे आल्यानंतर जसं आपण V2V म्हटलं जातं LBB मध्ये, पण मग एवढा मोठा मॉब आहे तेवढा मिळत नाही। पण आज एवढे V2Vs होत आहेत, आज बिझनेस कळतोय एकमेकांना, बिझनेसच्या व्यतिरिक्त भेटणं जे होतंय ना, त्याच्यातून माणूस कळतोय। सर्वात महत्त्वाचं मला ते म्हणायचं। सर, स्पोर्ट्स होत राहणार आहे, लोक खेळणार आहेत, कुणी हारणार आहे, कुणी जिंकणार आहे, परंतु मला स्पेसिफिकली तुम्हाला विचारायचं की आपल्या ह्युमन गॅरेजमध्ये कुठली गाडी आज आली का, पार्क झाली? भरपूर गाड्या आल्या सर, तुम्ही बघितलं असेल। म्हणजे स्वतः आपले ED स्वप्नील चौधरी सर, त्यांचा अँकल ट्विस्ट झाला, लगेच आपण त्यांना मोबिलाइज पण केलं आणि आपण एक पोर्टेबल मसल स्टिम्युलेटर पण घेऊन आलो इथे। तर छान एक्सपिरियन्स आहे सगळ्यांना, आणि एक्सपिरियन्स येणार आहे, नावच डिवाइन टच दिले सर, तो टच डिवाइनच राहणार आहे। परफेक्ट। तर मित्रांनो, आपल्यासोबत आज होते LBB ब्लास्टर्सचे टीम ओनर, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिवाइन टच द ह्युमन गॅरेजचे ओनर सूर्यवंशी सर आपल्यासोबत होते। मित्रांनो, त्यांनी जो संदेश दिला, विनिंग टीम आणि लुझिंग टीम मध्ये फक्त 2 मॅचेसचा फरक आहे, त्या खेळून आपला आनंद घ्यायचा आहे, हेच मलाही तुम्हाला सांगायचंय। मॅचेसचा आनंद घ्या आणि हा स्पोर्ट्स स्पिरिट कंटिन्यू ठेवून परत आपण भेटतोय पुढच्या वर्षी। तोपर्यंत धन्यवाद। धन्यवाद।